नमस्कार, डीजे टॉक्सच्या न्यू सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहे ज्योती वाबळे मॅम, ज्या आलेल्या आहेत पुण्यातून, ज्यांची जर्नी एक हाऊसवाईफ टू बिझनेस वुमेन कशी आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्ते। नमस्कार मॅम। तर मॅम, आपल्या व्ह्यूअर्सला तुमच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या। मी ज्योती वाबळे, मी पुण्यामध्येच राहते आता। ॲक्च्युली मी मूळची पुण्याचीच आहे, म्हणजे माझे वडील नोकरीनिमित्त इथं पुण्यातच सेटल झालेले होते, परंतु मला लग्न केल्यानंतर ग्रामीण भागामध्ये दिले होते। त्यामुळे एक हाऊसवाईफ म्हणजे माझं शिक्षणही असं काही जास्त, त्या लवकर लग्न झाल्यामुळे शिक्षणही काही माझं जास्त झालं नाही। आणि आपण एक नवीन आता स्टार्टअप चालू केलेला आहे की वन क्लिक कार वॉश। ॲक्च्युली म्हणजे तो स्टार्टअप चालू करण्याचं कारण म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये फार मोठासा इन्सिडेंट घडला की ज्याने माझं पूर्ण फ्युचरच अंधारामध्ये गेल्यासारखं झालं होतं। कारण मी ह्या आधी कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं बघत होते की कॉस्मेटिकमध्ये मला काहीतरी बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी मी इन्व्हेस्टर वगैरे शोधत होते। ते करत असताना वेळेच्या म्हणजे एक डिसिप्लिन माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहे ते त्या मला अनुभवाने सांगून गेले की त्या इन्व्हेस्टर यांना मला भेटायला जायचं होतं आणि माझी गाडी वॉश करायची होती। कारण आपण कुठेही मीटिंगला जातो तर आपल्याबरोबर आपले स्टेटस किंवा आपलं जे काही ॲक्युरसी आहे ते आपल्या कारमध्ये किंवा ह्यामध्ये दिसते। त्याप्रमाणे मी म्हणजे गाडी क्लीन करून त्यांना कारण मला त्यांना घेऊन यायचं होतं माझ्या ऑफिसला। तर मी गेले आणि मग ड्रायव्हरला मी कार वॉश करायला सांगितली, तू कार क्लीन करून घेऊन ये। परंतु ते वॉशिंग सेंटरला जायचं म्हणजे वेळ जातोच ना, कारण तिथे नंबर्स असतात, ह्या गोष्टी असतात, त्यामुळे तिथे 1 तास गेला आणि मला पुढे तो 1 तास लेट झाला। आणि शेवटी जितके यशस्वी लोक असतात ते टाईमचा फार इम्पॉर्टन्स त्यांच्यासाठी असतो आणि तिथे मी मार खाल्ला आणि मला लेट झालं। आणि 25 म्हणजे मला जे त्यांनी अमाऊंट, एवढी मोठी अमाऊंट मिळणार होती आणि माझं कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये काहीतरी एक स्टार्टअप नवीन चालू होणार होता, तो एका क्षणामध्ये त्यांनी म्हणजे तो माझ्या हातून ती ऑपॉर्च्युनिटी गेली। आणि त्या दिवशीच मला असं क्लिक झालं की कार वॉश हे सुद्धा फार गरजेची गोष्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये। आणि जर आपण ग्रॉसरी म्हणजे अगदी व्हेजिटेबल्स, कपडे, क्लॉथ, आता म्हणजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन आलेल्या आहेत, तर आपण कार वॉश का आणू नये? त्यासाठी मग मी म्हटलं की आपण कार वॉश करण्याचा बिझनेसही आपण एक ऑनलाईन पोर्टल तयार करूया की जिथे तुम्ही, आणि ती आयडिया एकदम मला क्लिक झाली होती, त्याच्यामुळे मी त्याचं नावही तसंच ठेवलं की वन क्लिक, जिथे दोन्ही अर्थ होतात की वन क्लिकमध्ये तुम्ही आमच्या वेबसाईटवर पण येऊ शकता, ऑनलाईन पोर्टलवरती। आणि मला ती आयडियाही क्लिक झाली म्हणून आम्ही आमच्या स्टार्टअपचं नाव वन क्लिक ठेवलं आणि हा असा प्रवास चालू झाला। आणि त्याच्या मागे खूप मोठी म्हणजे स्टोरी आहे, कारण कुठलेही स्टार्टअप चालू होताना ते ज्यावेळेस सक्सेस होतं ते लोकांना दिसत असतं, परंतु त्याच्या मागचा जो स्ट्रगल आहे तो लोकांना नंतर, तो सक्सेस झाल्यानंतर माहीत होतो। तर माझ्याही स्टार्टअपच्या मागे खूप म्हणजे अगदी 20 वर्षाचं म्हणजे मी जडणघडण जी माझी होत गेली त्यातूनच हा बाहेर आलेला एक नवीन स्टार्टअप आहे। त्याचबरोबर मॅम, आम्हाला समजलं की आज तुमचा बर्थडे आहे आणि डीजी टॉक्स मध्ये तुम्ही आलेला आहात, तर डीजी टॉक्स कडून एक छोटंसं सेलिब्रेशन तुमच्या बर्थडेचं आपण इथे करणार आहोत। त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे मी। आणि म्हणजे मला हे नव्हतं की माझा तुम्ही इथे वाढदिवस सेलिब्रेट करताय आणि बर्थडेच्या दिवशी सांगावं वाटतं मला की यू बर्थ इन पुअर कंडिशन इज नॉट युअर मिस्टेक, बट यू डाय इन पुअर कंडिशन इज युअर मिस्टेक। दॅट मीन्स की तुम्ही गरीब घरात जन्माला येणं हे तुमच्या हातात नाही आहे, तुमचे आई वडील किंवा तुमची कंडिशन ही तुमच्या हातात नाही आहे, ती परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे। पण त्या कंडिशनमधून तुम्ही मरताना काय कंडिशननी मरताय, म्हणजे तुम्ही गरीब बनून ज्यावेळेस मरता म्हणजे तुम्ही कर्तव्यशून्य आहात, तर हे महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्ही पुअर मॅन म्हणून जर डाय झाला तर दॅट इज युअर मिस्टेक, तो तुमचीच सर्वस्वी चूक असणार आहे। म्हणून आपण ह्या पृथ्वी तलावर ज्यावेळेस जन्माला आलो ते आपल्या हातात नाही, पण मरताना देहरूपी जावे परंतु कर्मरूपी मागे उरावे किंवा कीर्तिरूपी मागे उरावे, इतकंच मी सांगेल। आज माझ्या वाढदिवसा दिवशी जास्त काही मी एवढी हे नाही आहे किंवा मी तितकी मोठीही झालेली नाही अजून, मलाही खूप काही शिकायचं आहे, पण जे काही मला माझ्या अनुभवातनं सांगता आलं तेवढं मी आज सांगण्याचा प्रयत्न केला। थँक्यू सो मच मॅम। नमस्ते। बार बार दिन ये आए
बिझनेस स्टार्टअप करताना तुम्हाला कोणते कोणते प्रॉब्लेम्स आले? ॲक्च्युली म्हणजे मी हे वन क्लिक कार वॉश आहे हा माझा सेकंड स्टार्टअप म्हणावं लागेल. मी सुरुवातीला कॉस्मेटिकच्याच ह्याच्यामध्ये स्टार्टअप चालू करण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळं त्यामध्ये तो अनुभव मला ह्याच्यासाठी उपयोगी पडला. पण त्याच्यामध्ये खूप मला अडचणी आल्या. अनेक इन्व्हेस्टर, कारण माझं एज्युकेशन नव्हतं आणि हा प्रवास चालू होता की आता काहीतरी करायचं या गोष्टीमुळं मग तो कॉस्मेटिकचा माझा बिझनेस, कॉस्मेटिकमध्ये मी जॉबलाच होते त्याच्यामुळं मग त्याच्यातच काहीतरी, कारण आज लेडीज प्रत्येक हेल्थसाठी, स्किनसाठी खूप हे झालेलं आहे सेन्सिटिव्ह म्हणजे की पहिलं स्त्रिया एवढ्या काळजी घेत नव्हत्या, परंतु आत्ताच्या म्हणजे अगदी लहान मुलींपासून सगळेजण कॉस्मेटिकचा वापर करतात आणि जवळजवळ 3600 करोडचा बिझनेस हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कॉस्मेटिक इंडस्ट्री ही करते. मॅम, जेव्हा इन्व्हेस्टरने तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी नकार दिला तेव्हा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स आले? आता सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यामुळे तुमचं मार्केटिंग करणं हे फार महत्त्वाचा टास्क असतो. त्यासाठी मला भांडवल हवं होतं. मग मी इन्व्हेस्टर वगैरे ह्यांच्याकडे फिरायला लागले तर नवीन मला खूप अडचणी आल्या. म्हणजे कधी मीटिंग होत नव्हत्या, कधी माझे प्रोजेक्ट रिपोर्ट नीट त्यांना पटत नव्हता किंवा मला काही डॉक्युमेंट्स माहीत नव्हते आणि पैसे, कधी आज मोठ्या लोकांना भेटायचं त्यावेळी आपल्यालाही व्यवस्थित जावं लागतं, तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे. ते कसे ॲडजस्ट हे करून त्याच्याकडनं घेऊन कारण प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं. तुम्ही काय नॉलेज आहे हे नंतर आहे, पण तुम्ही कसं प्रेझेंट करता हे महत्त्वाचं. त्यासाठी ते पैशाची जमवाजमव अशा खूप साऱ्या म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये आर्थिक अडचणी म्हणजे कंटिन्यू होत्या. लोकांना वाटत होतं की ही गाडीत फिरतीये किंवा ही एवढ्या लोकांना भेटतीये म्हणजे हिच्याकडे खूप काही पैसा आहे. फक्त मला आणि माझ्या मुलांनाच माहीत होतं की आई काय करते. आणि असेच दिवस जात होते आणि त्यानंतर एक इन्व्हेस्टर भेटले मला. तर मॅम, तुमचं जे वन क्लिक कार वॉश आहे ते स्टार्ट करताना तुम्हाला स्टार्टिंगला कोणत्या अडचणी आल्या आणि त्यांना तुम्ही कसं सॉल्व्ह केलं? ॲक्च्युली म्हणजे मी हे वन क्लिक कार वॉश आहे हा माझा सेकंड स्टार्टअप म्हणावं लागेल. मी सुरुवातीला कॉस्मेटिकच्याच ह्याच्यामध्ये स्टार्टअप चालू करण्याचा माझा प्रयत्न होता. त्यामुळं त्यामध्ये तो अनुभव मला ह्याच्यासाठी उपयोगी पडला. पण त्याच्यामध्ये खूप मला अडचणी आल्या. अनेक इन्व्हेस्टर, कारण माझं एज्युकेशन नव्हतं आणि हा प्रवास चालू होता की आता काहीतरी करायचं या गोष्टीमुळं मग तो कॉस्मेटिकचा माझा बिझनेस, कॉस्मेटिकमध्ये मी जॉबलाच होते त्याच्यामुळं मग त्याच्यातच काहीतरी, कारण आज लेडीज प्रत्येक हेल्थसाठी, स्किनसाठी खूप हे झालेलं आहे सेन्सिटिव्ह म्हणजे की पहिलं स्त्रिया एवढ्या काळजी घेत नव्हत्या, परंतु आत्ताच्या म्हणजे अगदी लहान मुलींपासून सगळेजण कॉस्मेटिकचा वापर करतात आणि जवळजवळ 3600 करोडचा बिझनेस हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कॉस्मेटिक इंडस्ट्री ही करते. म्हणून मी म्हटलं की आपण ह्याच्यातच काहीतरी करूया. आणि म्हणजे कंपनी हे काही माझ्या असं काही डोक्यात नव्हतं. मी ॲज अ डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे असं काहीतरी छोटं मोठं, पण जरासं स्टेबल होण्यासाठी हा प्रयत्न चालू होता माझा. ते चालू असताना आमच्या ज्या कंपनीमध्ये मी जॉब करत होते आणि धडपड चालू असते आणि मला एकच माहिती आहे की परमेश्वर जिथं तुमचे प्रयत्न आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, तर परमेश्वर एक दरवाजा बंद केला तर दुसरे 7 दरवाजे तुमच्यासाठी नक्कीच उघडतो. फक्त तुमची चिकाटी पाहिजे, तुमची कष्ट करायची तयारी पाहिजे आणि लाज नाही पाहिजे तुम्हाला कुठल्या कामाची. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. मी शोधतच होते बिझनेस. तर तसं ती वाईट घटना होती आमच्यासाठी की जे आमचे कंपनीचे मालक होते त्यांच्यावरती खोटे केसेस झाल्या आणि त्यामुळं त्यांचं फॅमिली आणि व्यवसाय असा कोलमडून पडले. कारण कसं असतं की एका निर्दोष व्यक्तीवरती ज्यावेळी आरोप लावले जातात ना, तर ती व्यक्ती कोलमडून पडते. जे खरंच ज्यांनी केलेल्या चुका असतात ना, ते लोकांना काहीही फरक पडत नसतो. तसंच त्यांच्या बाबतीत झालं आणि ते मग वेगवेगळे त्यांचे पेटंट होते ते विकत होते, म्हणजे कंपनीचे प्रोडक्ट कमी करत होते. आणि मला त्याच्यातच हा एक गोल्डन चान्स वाटला की आपल्यालाही व्यवसाय चालू करायचा तर आपणही त्यात. आणि मला आता बऱ्यापैकी माहिती झाली होती, कारण मी मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग ह्या गोष्टींमध्ये नॉलेज घेत चालले होते, कारण माझं पहिल्यापासून शिकण्याची वृत्ती होती आणि मी ते शिकत होते. मग मी पण त्यांना म्हटलं की सर मला पण 1-2-3 प्रोडक्ट द्या ह्याच्यासाठी. त्यांचा म्हणजे एवढं हे, कारण त्यांनाही वाटत होतं की म्हणजे मॅडम करणार हे होतं, परंतु थोडंसं त्यांना हे कॉन्फिडन्स किंवा काय गोष्टी असतील.
मग मी त्यांच्या आईंना म्हणजे आमच्या मॅडमला भेटले, MD मॅडम ज्या आमच्या आहेत त्यांच्या आई, त्यांना भेटले आणि म्हटलं, त्यांना माझं फॅमिली बॅकग्राऊंड माहीत होतं कारण आम्ही एकाच गावातले असल्यामुळं. मग मी त्यांना म्हटलं की मॅडम माझा असा असा प्रॉब्लेम आला, काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये आणि माझ्या मुलांचं मेन भविष्य, माझ्या मुलीचं भविष्य, माझ्या मुलाचं भविष्य, आणि मी आता काहीतरी केल्याशिवाय हे होणार. मग त्यांनी सरांना सांगून मला 2-3 प्रोडक्ट म्हणे की तिला दे, तिला आहे सगळे आणि ती करणार. आणि अशा प्रकारे ते कॉस्मेटिकचे प्रोडक्ट माझ्या हातात आले. आणि मग मला म्हणजे कंपनी हा विषयच माझ्यासाठी नवीन होता. आजपर्यंत मी म्हणजे छोट्या प्रमाणात छोटे व्यवसाय किंवा ट्रेडिंग ह्या इथपर्यंतच होते. पण कंपनी करणं किंवा एक नवीन स्टार्टअप करणं हा माझ्यासाठी फार म्हणजे नवीन. आणि एज्युकेशन म्हटलं तर मी मेडिकल फील्डची, म्हणजे माझं पॅथॉलॉजी झालेलं किंवा मी आमचं मेडिकल शॉप चालून, आणि हे म्हणजे पूर्णपणे कंपनी इंडस्ट्री म्हणजे सगळा ह्याचा काय म्हणतात अकाउंटिंग किंवा मार्केटिंग, हे सगळे विषय माझ्यासाठी नवीन होते. आणि मग मी ते सगळं शिकले त्याच्यामध्ये बरंच सगळं की कसं मार्केटिंग करायचं किंवा कसं अकाउंटिंग असतं, कसं कंपनी निर्माण होती, कुठून बेसिक काय स्टार्ट असतो, काय त्याला डॉक्युमेंट लागतात, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी. आणि एक प्रोडक्ट तुम्हाला जर बाहेर मार्केटमध्ये आणायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला ब्रँडिंग करायला लागतं, मार्केटिंग करावं लागतं, त्याचं पॅकेजिंग, त्याचे वेगवेगळे लायसन. आणि कॉस्मेटिक इंडस्ट्री असल्यामुळं तुम्हाला त्याचे ड्रग इन्स्पेक्टरकडनं लायसन असतात किंवा डर्मॅटॉलॉजिस्टचे लायसन असतात. ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी होत्या. मग ते मी सगळे गोळा केले. आणि त्याच्यात जे मिस्टरांनी मला, मी 8-9, कारण माझ्याकडे तेवढंच भांडवल होतं, बाकी काही भांडवल, आणि मला माहीत नव्हतं की ह्याला पुढे इतकं गोष्टी लागणार आहेत. हे सगळं करताना त्याच पैशातनं मुलांचा खर्च, शाळेचा खर्च, घर खर्च आणि माझ्या बिझनेसला लागणारा पैसा हा त्यातनं, त्यामुळे ते 8-8.5 लाख रुपये कुठं संपले तेच मला कळलं नाही. मग आता परत सगळं तयार झालं होतं, पण आता मार्केटिंगचा विषय आला. मार्केटिंगला मग, आणि सगळ्यात जास्त खर्च जर येत असेल कुठल्याही प्रोडक्टला तर तो मार्केटिंगसाठी असतो. एखादी प्रोडक्ट बनवणं किंवा त्याचं पॅकेजिंग ह्याच्यापेक्षा आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे, त्याच्यामुळे तुमचं मार्केटिंग करणं हे फार महत्त्वाचा टास्क असतो. त्यासाठी मला भांडवल हवं होतं. मग मी इन्व्हेस्टर वगैरे ह्यांच्याकडे फिरायला लागले, तर नवीन मला खूप अडचणी आल्या. म्हणजे कधी मीटिंग होत नव्हत्या, कधी माझे प्रोजेक्ट रिपोर्ट नीट त्यांना पटत नव्हता किंवा मला काही डॉक्युमेंट्स माहीत नव्हते. आणि पैसे, कधी आज मोठ्या लोकांना भेटायचं त्यावेळी आपल्यालाही व्यवस्थित जावं लागतं, तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे. ते कसे ॲडजस्ट हे करून त्याच्याकडनं घेऊन ते, कारण प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं. तुम्ही काय नॉलेज आहे हे नंतर आहे, पण तुम्ही कसं प्रेझेंट करता हे महत्त्वाचं. त्यासाठी ते पैशाची जमवाजमव, अशा खूप साऱ्या म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये हे आलं की काय म्हणते त्याला, आर्थिक अडचणी म्हणजे कंटिन्यू होत्या. लोकांना वाटत होतं की ही गाडीत फिरतीये किंवा ही एवढ्या लोकांना भेटतीये म्हणजे हिच्याकडे खूप काही पैसा आहे. फक्त मला आणि माझ्या मुलांनाच माहीत होतं की आई काय करते. आणि असेच दिवस जात होते. आणि त्यानंतर एक इन्व्हेस्टर भेटले मला, जे मला पैसे देणार होते. आणि ते पेमेंट, तो म्हणजे माझ्यासाठी फार आनंदाचा दिवस होता की माझे कष्ट कुठेतरी फळाला आले आणि माझ्या आता मुलांचं किंवा माझं काहीतरी चालू होणार. आणि मग ते म्हटले की मॅडम आम्ही भेटतो, म्हणजे आपण भेटूया आणि तुमच्या ऑफिसवरती येऊया. मग ऑफिसवरती येऊया म्हटल्यानंतर मी त्यांना गाडी घेऊन आणायला जाण्यासाठी मी ड्रायव्हरला सांगितलं की गाडी तयार कर, गाडी वॉशिंग करून आण. आणि मग ते मी त्यांना भेटण्यासाठी, तर ते उशीर झाला माझी गाडी वॉश करण्यासाठी. आणि त्यामुळे मला 1 तास लेट झाला. मग आता कसं असतं की जो यशस्वी व्यक्ती आहे त्याच्यासाठी, आणि माझंही आता ते म्हणणे आज की वेळ आणि डिसिप्लिन, शिस्त, तुमच्या प्रगतीला कारण फक्त शिस्त असू शकते. आणि मला त्यावेळेस मी कुठेतरी कमी पडले आणि माझ्या आयुष्यातला हा फार मोठा गुरुमंत्र म्हणा किंवा त्या इन्सिडेंटमुळं मी माझ्या आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळाली. आणि मला लेट झाला आणि त्यांनी जो मला मोठ्या अमाऊंटचा चेक होता तो त्यांनी माझ्यासमोर असा टेअर केला, म्हणजे फाडला. आणि माझ्या म्हणजे स्वप्नांचंही सगळे परत एकदा फ्लॅट झालं. आणि ते फक्त एकच वाक्य म्हटलं होते, ते आजही मला आहे की टाईम इज मनी. आणि जिथं टाईमची व्हॅल्यू नाही आहे किंवा वेळेची व्हॅल्यू नाही तिथं मी बिझनेस करत नाही.
आणि तो माझ्या आयुष्यातला फार मोठा टर्निंग पॉईंट झाला. आणि म्हणजे इन्व्हेस्टर लोकांचं म्हणजे तेव्हा मी ठरवलं की आता सगळी स्वप्न विरली होती, कारण की शेवटचा इन्व्हेस्टर होता तो माझ्या बिझनेसच्या लिस्टमध्ये, आणि आता तोही गेला आणि तो आपलीच चूक होती. आणि मग आता ठरवलं की स्वतःचं काहीतरी आता कमी भांडवलात बिझनेस आपण पुढं चालू करूया. आणि मग मी घरी आले आणि फक्त एकच डोक्यात घुमत होतं की आपण वेळेवरती पोहोचू शकलो नाही का, तर गाडी धुतली नाही. गाडी धुवायला वेळ झाला, कार वॉश नीट असती, वेळेवर झाली असती तर माझं आज फार वेगळं विश्व असतं. आणि तो 2 महिने मी त्या टेन्शनमध्येच होते आणि त्याच्यातनंच मग मला क्लिक झालं. आणि माझा हा कार वॉशिंगचा म्हणजे 1 क्लिक कार वॉश हा बिझनेसही झाला. आणि त्याच्यात मी छोट्या भांडवलातनं हा बिझनेस नवीन स्टार्टअप, म्हणजे मी म्हणतात ना, जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं. परमेश्वर आपल्या आयुष्यात जे काही देतो किंवा घेतो तर त्यातनं तुम्हाला काहीतरी चांगलंच घडायचं असतं. म्हणजे आज मी बोलतीये, पण त्या परिस्थितीला मलाही एक दिवशी मी खूप म्हणजे डिप्रेस झाली होती की का मलाच इतकं स्ट्रगल का, किंवा असं का परमेश्वर करतोय, देतोय की काढून घेतोय. पण जे काही होत असतं आपल्या आयुष्यात ते चांगलं होत असतं. 1 क्लिक कार वॉश ही याची इन्स्पिरेशन कुठून आली तुम्हाला? ॲक्च्युली माझं काय म्हणणं आहे की इन्स्पिरेशन अशी कुणाच्या म्हणजे इन्स्पायर सेंटेन्समुळे, म्हणजे प्रेरणा आदर्श असू शकतात व्यक्ती आपल्यासाठी, परंतु प्रेरणा ही दुसऱ्याच्या ह्यानी येत नाही. त्यासाठी स्वतःला आग लागावी लागते. खालून ज्यावेळेस म्हणतो ना आपण मराठीमध्ये म्हणतो की ज्यावेळेस आगीवर माणूस बसतो त्याला चटके, दुसऱ्यांना फक्त ते दिसतं अरे त्याला आग लागते आणि मग तो त्यासाठी धडपडत असतो. तसंच काहीतरी माझ्या आयुष्यात झालं की ज्यावेळी स्वतःच्या स्वाभिमानावरती, आज समाज कितीही पुढारलेला असला तरी एका स्त्रीसाठी तिला स्वतःला सिद्ध करणं इतकं सोपं नाही आहे. आणि तिने कितीही केलं तरी तिला स्वतःची किंमत अशी नसतेच. आणि माझ्या या आयुष्यात तसंच घडलं की, आणि मी जे सहन केलं आहे ते माझ्या मुलीला मला कधीच आयुष्यात द्यायचं नाही आहे. त्यासाठी मग मी पडेल ते कष्ट करायला तयार आहे. त्याच्यामुळं मग तोच माझ्यासाठी इन्स्पिरेशन. मी ठरवलं की आता माघार घेणार नाही, आता फक्त लढायचं स्वतःसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी. मॅम, तुम्ही जे 1 क्लिक कार वॉश स्टार्ट केलं आहे तर त्याची क्वालिटी आणि कस्टमर सर्व्हिस हे कसं मेंटेन करता? ॲक्च्युली आपला मोटिव्ह मेन हा आहे की 1 क्लिक कार वॉश, जसं लोकांना सगळ्या गोष्टी ऑनलाईन पोर्टलवरती आज आपण ऑर्डर करतो, अगदी फूडपासून ते क्लॉथपासून ऑल सगळ्या, तर तोच मोटिव्ह आहे की कार हा सुद्धा एक प्रत्येकाचा बेसिक नीड आहे. आणि ते आपण ऑनलाईन म्हणजे 1 क्लिक त्याच्या नावातच आहे की तुम्ही एका क्लिकवरती आपल्या कार वॉशवाल्यांना तुम्ही जे स्लॉट आपण देतो टायमिंगचे ते तुम्ही बुक करू शकता. आणि हार्डली 15-20 मिनिटामध्ये तुम्ही आमचा एम्प्लॉई जो असेल 1 क्लिक कार वॉशचा तो तुमच्या ऑन डोअर असणार आहे. तर त्यामध्ये आम्ही क्वालिटी हे करतो की आम्ही एक स्पेशल त्यामध्ये शॅम्पूज किंवा जे केमिकल्स लागतात तर ते वापरलेले आहेत की जेणेकरून ज्यावेळी तुम्ही वॉशिंग सेंटरवरती कार धुवायला जाता तर त्यामध्ये फक्त ते सिंपलचा शॅम्पू हे करून तुमची कार वॉश करून देतो. पण आपण कार वॉश विथ पॉलिशिंग, म्हणजे तुमची जी कार आहे ती जे पॉलिशिंगसाठी तुम्हाला 2,000-3,000 एक्स्ट्रा पे करावे लागणार आहे ते आपल्या इकडे करावे लागणार नाही. आपले आणि चार्जेसही आपले नॉमिनल आहेत, म्हणजे जास्त हायर आपण ठेवलेले नाहीत. कारण माझा मोटिव्हच हा आहे की लोकांना चांगली सेवा द्यायची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा बिझनेस गेला पाहिजे. आपण त्यामध्ये स्टीम करणे कार, अगदी बारीक बारीक कार डिटेलिंगच्या ज्या गोष्टी आहेत की लोगो असो किंवा त्याचं हे असो बटन किंवा पुढचा डेस्कटॉप असो किंवा त्याचं इंजिन, म्हणजे कार वॉश केली तुम्ही तर त्याचं इंजिन वॉश केलं जात नाही, फक्त वरून सगळ्या गोष्टी वॉश केल्या जातात. पण आपण अगदी इंजिन वॉशिंग क्लिअरिंग पासून सगळ्या गोष्टी देतो आहोत. आणि तुम्ही कार वॉश केल्यानंतर कमीत कमी 8 दिवस तरी ती गाडी म्हणजे खराब होत नाही, कारण ती आपण पॉलिश करून देतो. त्यामुळे गाडी पॉलिशिंगचे तुमचे पैसेही वाचतात, शिवाय तुमची गाडी पॉलिश केल्यासारखी म्हणजे अगदी नवी त्याच्यामध्ये एक क्लिअरन्स आलेला असतो. हा आपण म्हणजे क्वालिटी मेन. आणि त्या ह्याच्यात आपले ग्राहक आपल्या सर्व्हिसमुळे अतिशय समाधानी आहेत. खूपच छान. मॅम, जे तुमचं 1 क्लिक कार वॉश आहे त्यामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग केला? टेक्नॉलॉजी म्हटलं तर एकतर आपण ऑनलाईन पोर्टल आणलेलं आहे
की जे तुम्ही ऑनलाईन आपल्या या सर्व्हिसचं हे घेऊ शकता की हार्डली 15 मिनटात तुमच्या डोअरवरती आपली सर्व्हिस येते. परत आमचा पुढं अजून एक म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक आम्ही हे करणार आहे की जिथे गाड्या पार्किंगसाठी थांबलेल्या असतात, आपण ज्यावेळेस शॉपिंगला वगैरे जातो तर तिथे बोर्ड असतात वेगवेगळे की नो स्मोकिंग किंवा इथे थुंकू नका वगैरे, असे जे बोर्ड लावले तिथं आपण 1 क्लिकचे ॲड लावणार आहोत की जेणेकरून आपल्याही कंपनीचं तिथे मार्केटिंग होईल आणि समाजाला जो मेसेज द्यायचा आहे त्यामध्ये आपली थोडी काहीतरी मदत होईल, असा आमचा हे आहे. आणि ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये तर सगळा सोशल मीडियाचा जमाना आला आहे, तर आम्ही फेसबुकवरती आपलं पोर्टल दिसतं, त्याच्या व्हिडिओज किंवा त्याबद्दल माहिती तुम्ही 1 क्लिक केलं की आपल्या पूर्ण स्टार्टअपची माहिती, ऑफर्स जे काही असतील त्या पण आहेत. शिवाय आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे की डायरेक्ट कस्टमर आपल्याला व्हॉट्सअप थ्रू मेसेज करू शकतो. आणि परत आम्ही 1 क्लिकचं हे केलेलं आहे की आमचे जे कस्टमर आहेत त्यांना आम्ही 1 क्लिकचं एक कार्ड देणार आहोत, मेंबर कार्ड, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातील. शिवाय रेफरन्स कार्ड म्हणून एक असेल की तुम्ही जर म्हणजे आम्हाला जर कस्टमर दिले तर त्याचे पॉईंट तुमच्या कार्डवरती जमा होतील आणि ते तुमच्या कार वॉशचे जे काही व्हॅल्युएशन म्हणजे हे असेल अमाऊंट त्यामध्ये ते मायनस केली जाईल. मॅम, कस्टमर फीडबॅकमधून तुम्हाला काय शिकायला भेटतं? ॲक्च्युली माझ्यासाठी कस्टमर हा म्हणजे माझ्यासाठी ग्राहक देवताच असते आपल्यासाठी. आणि कस्टमर खुश तर आपला व्यवसाय यशाच्या शिखरावर जातो. कारण कस्टमरचा फीडबॅक म्हणजे आपला मुळात बिझनेस 1 क्लिक हा स्टार्टअपच सर्व्हिस बेसवरती. जर तुम्ही सर्व्हिस चांगली दिली तर ग्राहक तुमचा कधीही आपल्याला रिव्ह्यू चांगलेच देणार. आणि आज तागायत तरी आमच्या रेकॉर्डमध्ये आमच्या कस्टमर लोक समाधानी आहेत. म्हणजे माझा ग्राहक जो आहे 1 क्लिकचा तो पूर्णपणे समाधानी आहे. आणि त्यांच्यामुळेच आज माउथ टू माउथ पब्लिसिटी झाल्यामुळेच आज मी जे इतका वरचा एवढ्या लवकर जो चांगला रिस्पॉन्स घेतलाय तो त्यांच्याच ह्याच्यामुळे आहे. आणि मला एकच कळले की तुमचे कॉन्टॅक्ट, तुमचं सर्कल हे तुमच्या ग्राहका थ्रूच तुमचं नाव किंवा तुमचं ब्रँडिंग, हे मी इतके दिवस जे म्हणत होते की मार्केटिंगसाठी भांडवल पाहिजे, पण ज्यांच्याकडे भांडवल नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही तुमची सर्व्हिस, तुमचं काम ह्याच्यामध्ये क्वालिटी ठेवा. तुमचा ग्राहक, तुमचं नाव सगळीकडे चांगलंच म्हणजे तुमच्या व्यवसायाला एक चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. खूपच छान मॅम. तर मॅम, बिझनेस ग्रोथ होण्यासाठी तुम्ही कोणत्या मार्केटिंग आणि सेल्स स्ट्रॅटेजीज यूज करता? तसं मार्केटिंग आणि सेल्स म्हटलं तर आपला कसं की सोशल मीडिया, इन्स्टावरती, फेसबुकवरती आपण बरेचशा आपले व्हिडिओज टाकतो. आणि आपले क्लायंट असतील किंवा जे कस्टमर आहेत 1 क्लिक कार वॉशचे, ते ज्यावेळी आपल्याला, कारण त्यांचा पूर्ण डाटा आपल्याकडे येतो, त्यांचा गाडीचा नंबर, त्यांचा फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी, मग ते आपण त्यांचा, आणि आजच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकजण फेसबुकला, इन्स्टाला आहेच, तर तो आपल्या ज्यावेळेस पोस्ट लाईक करतो, ज्यावेळी ते पोस्ट लाईक करतात तर त्यांचे फ्रेंड लिस्टमधले काही डाटा आपल्याकडे, तर आपण त्यांनाही आपल्या ॲड जायला सुरुवात होतं की आपल्या स्टार्टअप आहे 1 क्लिकचं, तर त्या ॲड त्यांनाही जायला सुरुवात होतं. आणि त्यामुळं एका पर्सन थ्रू तुम्ही अनेक लोकांपर्यंत जाऊ शकता. शिवाय टेक्निकली मार्केट स्ट्रॅटेजी म्हटलं तर आमचं हे चालू आहे की जे मेन ज्या लोकसेस असतील त्यांना मागे स्टिकर्स लावणे किंवा ऑटोंना स्टिकर्स लावणे, ज्यावरती वेबसाईट. शिवाय आम्ही स्टार्टिंगला मी जे हे केलं होतं तर प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक घरात 1 कार आणि 2 व्हेकल्स म्हणजे 2 व्हीलर म्हणजे 3 गाड्या ह्या प्रत्येक घरामध्ये असतातच. तर साधारण आता आपण पुणे शहरामध्ये आता मोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत. म्हणजे पहिले छोट्या छोट्या सोसायट्या असायच्या, पण आता बऱ्यापैकी सगळ्या आणि जो आम्ही एरिया करतो रावेत किंवा वाकड या सगळ्या ठिकाणी, तर प्रत्येक सोसायटीमध्ये कमीत कमी 250-300 फ्लॅट्स आहेत. तर त्या फ्लॅटमध्ये एका घरात 3 गाड्या म्हटलं तर तो आकडा तर खूपच पार होतो. तर आम्ही 100-1 गाड्यांचा म्हणजे हे केलं, तर आम्ही त्यांच्या सोसायटींमध्ये स्टिकर्स लावणे, कॅम्पस घेणे की डेमो देणे कार वॉशचे. त्यामुळं मग तो माउथ आणि सोसायट्यांच्या त्यांच्या चेअरमन जो ग्रुप असतो त्याच्यावरती आम्ही मेसेज स्प्रेड करतो. आमचे जे हे आहे लिंक आहे ती ह्याला आम्ही सोडतो, त्यामुळं मग ते कस्टमर आम्हाला जॉईंट होतो. खूपच छान ना. तर
तर मॅम जे न्यू स्टार्टअप करणार आहेत तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय मेसेज द्यावासा वाटतो? ऍक्च्युली माझ्या मते आहे ना, स्टार्टअप खूप जण स्टार्टअप सक्सेस करणं म्हणजे स्टार्टअप यशस्वी करणं महत्वाचं, आणि जो तो मधला पिरियड असतो त्यामध्ये अनेक आर्थिक किंवा सामाजिक म्हणजे लोक बोलणे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. माझं कारण आजच्या ह्या सोशल मीडियामध्ये तुम्हाला व्यवसायांची नावं सांगण्याची खूप मोटिवेशनल स्पीच की तुम्ही हा बिझनेस करा, तुम्ही तो बिझनेस करा, त्याच्यामध्ये खूप पैसा आहे, याच्यामध्ये खूप पैसा, परंतु असं नसतं. त्याच्या मागचा जो मधला पिरियड असतो तो कुणी सांगत नाही, आणि तो यशस्वी स्टार्टअप करण्यासाठी महत्त्वाचा असतो. जो त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करून उभा किंवा सर्व्हाइव्ह करून पुढे जाईल तो त्याच्या आयुष्यात त्याचं स्टार्टअप. कारण आपल्या इंडियामध्ये असे खूप म्हणजे दरवर्षी 10-12 हजार नवीन स्टार्टअप तयार होतात, चालू होतात, पण त्यातले अगदी बोटावर मोजणे इतके मार्केटमध्ये दिसतात. माझा नवीन उद्योजकांना किंवा जे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी एकच माझा सल्ला की तुम्ही संकटांना घाबरू नका, जिद्द चिकाटी सोडू नका, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष म्हणजे थोडे आंधळे व्हा, बहिरे व्हा, फक्त मनातून तुमच्या ध्येयाकडे बघा की माझं ध्येय कुठे आहे, मला कुठं जायचंय आणि मला फक्त तेच करायचंय. अर्जुनाला फक्त त्या पोपटाचा डोळाच दिसत होता. जर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा व्यवसाय आणि तुमचं करिअर किंवा जे काही तुमच्या आयुष्यात करायचंय की ॲज अ तुम्हाला कुठपर्यंत जायचंय आणि काय कोण काय म्हणतंय किंवा मला आज पैसा नाहीये किंवा मला आज लोक कोणी मागे ओढतायत किंवा कोण मला काय हा विषय किंवा पैसा आज मी कसं करू, हे सगळ्या गोष्टी थोडे दिवस साईडला ठेवा आणि फक्त एक मार्ग काढा. तुमचा मार्ग तुम्हाला नक्की सापडेल आणि तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव, आणि मला ज्या माझ्यासारख्या आणि माझं पुढेही हे की माझ्यासारख्या अनेक ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना काहीतरी करायचे आयुष्यात पण त्यांना मार्ग नाहीये किंवा प्रॉपर गाईडलाईन नाहीये, किंवा प्रत्येक स्त्री काही ना काही कला असते परंतु ते तिच्यामध्ये डेअरिंग नसते किंवा काही दबाव असतो प्रत्येक स्त्रीला. तर ज्यांना कुणाला काही जर मदत पाहिजे असेल तर त्यांनी नक्की आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करावा. मी त्यांना नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच मॅम. आज तुम्ही इथे आलात, तुमची लाईफ स्टोरी त्याचबरोबर तुमच्या बिझनेस बद्दल जे स्टार्टअप करतात त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना कसं पुढे जायचंय किंवा कसं त्यांनी त्यांचा ग्रो करायचा याच्याबद्दल नॉलेज दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.